जास्त महिलांनी व पुरुषांनी वर्धा जिल्ह्यातल्या सहभाग घ्यावा ही विनंती. ब्रेकिंग विदर्भ, अंदाज तोच वृत्त नव्हे. भीमा कोरेगाव शौर्य दिनानिमित्त वर्ध्यात भव्य रॅली व सांस्कृतिक कार्यक्रम. 1 जानेवारीला मोटारसायकल रॅली, बुद्ध लॉन नालवडी येथे होणार समारोप. सायंकाळी जल्लोष शौर्य दिनाचा कार्यक्रम, गायक साजन बेंद्रे यांची विशेष उपस्थिती. भीमा कोरेगाव शौर्य दिनानिमित्त वर्ध्यात भव्य रॅली आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. सामाजिक समतेचा, आत्मसन्मानाचा आणि अन्याय विरोधातील लढ्याचा इतिहास जिवंत ठेवण्यासाठी हा उपक्रम राबवण्यात येत आहे. 1 जानेवारी 1818 रोजी भीमा कोरेगाव येथे झालेल्या ऐतिहासिक विजयाच्या स्मरणार्थ वर्धा शहरात भव्य मोटारसायकल रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे. भारतीय बौद्ध महासभा, बुद्ध लॉन नालवाडी आणि संघटित शैक्षणिक व सामाजिक मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने हा कार्यक्रम होणार आहे. 1 जानेवारी 2026 रोजी दुपारी 1 वाजता वर्धा येथील सिव्हिल लाईन परिसरातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्यापासून मोटारसायकल रॅलीला सुरुवात होणार असून रॅलीचा समारोप हा बुद्ध लॉन नालवाडी येथे होणार आहे. या रॅलीमध्ये मोठ्या संख्येने बौद्ध बांधव, सामाजिक कार्यकर्ते, युवक युवती आणि महिला सहभागी होणार आहे. या दरम्यान सायंकाळी 6 वाजता बुद्ध लॉन नालवडी येथे जल्लोष शौर्य दिनाचा या संगीतमय कार्यक्रमाचे आयोजन सुद्धा करण्यात आले असून सुप्रसिद्ध गायक साजन बेंद्रे आपल्या गायनातून उपस्थितांना मंत्रमुग्ध करणार आहेत. भीमा कोरेगाव शौर्य दिन हा सामाजिक समतेचा, अन्यायाविरोधातील संघर्षाचा आणि आत्मसन्मानाचा प्रतीक असल्याचे आयोजकांनी सांगितले असून या माध्यमातून नव्या पिढीपर्यंत इतिहास पोहोचवणे आणि एकतेचा संदेश देणे हा या कार्यक्रमाचा उद्देश आहे. या भव्य कार्यक्रमाला नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन आयोजक विशाल मानकर यांच्या वतीने विनंती करण्यात आली आहे. काढण्यात येते नेहमीप्रमाणे बाबासाहेबांच्या पुतळ्यापासून जी रॅली चालू होते ती बजाज चौकापासून शिवाजी पुतळ्याला, छत्रपती शिवाजी पुतळ्याला माल्यार्पण करून ती आर्वी नाक्याला जाते. आर्वी नाक्यावरून ती धुनेवाली चौक आणि धुनेवाली चौकातून नालवडीचा बाबासाहेबांच्या पुतळ्याला माल्यार्पण करून भीमा कोरेगाव स्तंभाला मानवंदना केली जाते. त्यानंतर संगीतमय कार्यक्रम राहतो आणि असा आमच्या सगळ्या ह्या कार्यक्रमाची अशी रूपरेषा आहे. आणि जास्तीत जास्त महिलांनी व पुरुषांनी वर्धा जिल्ह्यातल्या सहभाग घ्यावा ही विनंती. जय भीम.